जीवाणूजन्य आजार तो म्हणजे काय? कॉलरा. त्यालाच आपण काय म्हणतो? पटकी म्हणतो. हा जो कॉलरा आजार आहे तो व्हिब्रिओ कॉलरी या नावाच्या जीवाणूमुळे होणारा आजार आहे. संक्रमणाचं माध्यम काय? कॉलरा हा कोणत्या म्हणजे कसा प्रसार होतो? तर दूषित अन्न व पाणी म्हणजे कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटर मार्फत होतो. आणि खरं तर हे दूषित अन्न व पाणी कोण पसरवण्याचं काम करते? तर हाऊस फ्लाय म्हणजे जी माशी असती त्यामार्फत हा आजार पसरतो. नंतर बघा याचे लक्षण काय आहेत? तर लक्षण काय? उलट्या होतात, तीव्र जुलाब व्हायला लागते, म्हणजे जुलाब म्हणजे काय? हगवण लागणे, नंतर पोट दुखणे आणि पायामध्ये काय येणं? पेटके येणे, गळून गेल्यासारखं वाटणं. कोणत्या आजारामध्ये? तर कॉलरा आजारामध्ये ही लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. नंतर याच्यावर उपाय काय आहेत? उपाय आणि उपचार पाहून घ्या. पाणी उकळून प्यायचे, नंतर उघड्यावरील अन्न पदार्थ खायचे नाहीत. जर बाहेर गेला असताल तुम्ही तर लई चांगले पदार्थ दिसते असतील तर मोह थोडा काय करायचा? थोडा बाजूला करायचा. आता हे जर आजार झाला तर काय करायचं? ORS घ्यायचं, म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन घ्यायचं असते. मग आता ORS कसं तयार करायचं यावर पण आपण एक व्हिडिओ जबरदस्त बनवलाय, ते तुम्ही पाहून घ्या. नंतर कॉलरा प्रतिबंधात्मक काय करायची? लस घ्यायची. ओके, अशा पद्धतीने आपण हा कॉलरा जीवाणूमुळे होणारा आजार आज पाहितलाय. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी थांबू. थँक्यू.